हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता वाजले सकाळचे 7 आणि माझं सगळं आवरलं आहे, आंघोळ पण झाली आहे। आज मला जायचं आहे पेपरला। आज माझा MIDCचा पेपर आहे। तर मी मागेच फॉर्म भरला होता। काही जणांची आधी झाली होती एक्झाम, तर काहींचे हॉल तिकीट यायचे होते, त्यासाठी मी थांबली होती। तर माझा पेपर आज आहे 9 ऑगस्ट आणि आज रक्षाबंधन पण आहे। तर सकाळी सकाळी माझे सगळे काम आवरले आहे। मस्त रांगोळी वगैरे काढून झाली आहे, स्वयंपाक झालेला आहे, आंघोळ झालेली आहे। आता पूजा करते आणि मग आवरते आणि 8 वाजता रिपोर्टिंग आहे। तर 8 वाजता मला पोचायचं आहे। चला तर मी तुम्हाला नंतर भेटते, पटकन आवरून घेते, पूजा करते आणि मग भेटते। बघा आता मस्त सकाळी सकाळी रांगोळी काढणं झाली, सगळं छान अंगण वगैरे झाडून ही आतमध्ये काढलेली आहे। छोटे छोटेच रांगोळी काढलेले असे, कारण वेळ खूप कमी होता माझ्याकडे। आणि बघा झाडाला किती मस्त फुलं लागलेले आहे। सकाळी इतकं मस्त वाटत होतं झाडांना, हिरवेगार झाडं, असे पानं खूप मस्त दिसत होतं, म्हणून मी तुम्हाला दाखवते। आणि हे विड्याचे पान आहे जे आईने आणलेलं होतं, ते पण झाड छान झालेलं आहे। आणि इकडे गवती चहा पण आणलेला होता, तेच मी बघत होते की कुठे आहे, तर इथे दिसलं ते मला। आणि बघा असं थोडंसं ते झाडामध्ये लपलेलं आहे, त्यामुळे दिसत नाही आहे, पण त्याला रोज थोडं थोडं पाणी टाकत असते मी। आणि इकडे दाराच्या समोर पण मस्त रांगोळी काढून घेतली आणि ग्रीन कलरचं मी मस्त पायदान ठेवलेलं आहे। आणि बघा आता माझी पूजा वगैरे पण झालेली आहे। मी तुमच्याशी तेच बोलत होती, पण थोडा आवाज होता, बाहेर मंदिरात आरती सुरू होती, त्यामुळे आवाज नसता आला, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करून सांगते आहे। मस्त पूजा वगैरे झाली होती आणि हा धूप मी हॉलमध्ये लावून दिला। खूप मस्त प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी। आणि इकडे मिस्टरांसाठी चहा बनवलेला होता, कारण सकाळी फक्त मिस्टरच उठलेले होते, सासूबाई आणि कृषिका झोपलेले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी काही मी बनवलं नाही, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं, त्यासाठी मी मिस्टरांसाठीच चहा बनवला। आणि बघा मस्त सकाळी सकाळी गरमागरम चहा प्यायला पण मजा येते। घ्या लवकर लवकर चहा घ्या। चला, मला मिस्टर सोडायला येणार आहे, मला माहिती नाही आहे स्कूल, त्यामुळे सोडायला येणार आहे। घ्या लवकर चहा घ्या। आणि बघा धूप किती मस्त पसरला आहे हॉलमध्ये सकाळी सकाळी। आता सकाळचे 8 वाजत आहे, ही 7:45 वाजले आहे, 15 मिनटं घडी समोर आहे। पूजा पण झालेली आहे। चला, हाय। चला तर मी पेपर द्यायला गेली होती आणि छान केस वगैरे करून गेली होती, क्लिप्स लावून गेली होती, पण इथे अलाउच नव्हतं काही, तर सगळं काढून ठेवलं आणि फक्त बो लावून आहे केसांना, म्हणून मी अशी दिसती आहे। कानातले पण लावले होते, पण ते पण काढायला लावले त्यांनी, सगळं बॅगमध्ये ठेवून दिलेलं आहे आता। आणि मला आता कृषिका घ्यायला आली होती, बघा कृषिका बसली आहे माझ्यासोबत आणि मिस्टर आता इकडे आहे, गाडी चालवत आहे ते। चला, पेपर तर छान गेला, पण आता बघू रिझल्ट काय येतो तर। आणि शेवटी मम्मी इकडे पप्पा नाही बसले, इकडे पप्पा बसले। हां, पप्पा इकडे बसले। ओ, मी तुम्हाला म्हटलं ना असं दाखवते, म्हणून तिला वाटलं की मी बाहेरचं दाखवते। चला तर पेपर गेलाय ठीकठाक, बघू आता रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट सांगेल मी नक्की काय आला तर। किती दिवस लागतो रिझल्टला यायला? 2023 ची परीक्षा 25 ला होता, तर आणि ही परीक्षा मी फॉर्म 2023 ला भरलेला होता आणि 25 मध्ये पेपर देते मी। खूप लेट चालत होते सगळे एक्झाम्स, तर ही मला वाटलं नव्हतं ही खरी एक्झाम असेल म्हणून, पण मग आम्ही लिंकवरती जाऊन जीमेलवरती वगैरे चेक केलं, तर ते ऑफिशियली होती लिंक, तर मग पेपर पण दिला आणि पेपर वगैरे तर ठीकठाक गेला आहे। आता बघू, कारण तिथे सगळे ऑप्शन सारखे सारखे असतात, हो सगळे ऑप्शन सारखे सारखे असतात, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे, पण ते कधी कधी चुकीचं पण निघतं, त्यामुळे काहीच सांगू शकत नाही। चला तर रिझल्ट आल्यानंतर बघू। आणि आज आहे रक्षाबंधन, तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। कृषिका, हॅपी रक्षाबंधन म्हण। तर चला आता आज घरी ताई वगैरे पण येणार आहे, हो इथेच आज घरी ताई पण येणार आहे, तर आज रक्षाबंधन सेलिब्रेशन पण होईल। नाही, सेलिब्रेशन होणार नाही, कारण ताईंकडे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्या काही राखी वगैरे बांधणार नाही, आता नंतर येतील त्या कधीतरी, पण आज त्या भेटायला येणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा, कसे वाटतात ते नक्की सांगा। चला तर आम्ही विचार केला होता की घरी जाऊ,
पण घरी न जाता आम्ही आलो आहे गणपती बघायला. अवतार खूप खराब आहे, प्लीज बघू नका. आणि आम्ही आता घरी न जाता गणपती बाप्पांना बघायला आलो. खूप सारे ते गणपती बाप्पा ठेवलेले आहे. चला तर बघू आपण. बघा एंट्रीलाच खूप सुंदर गणपती बाप्पा बसवून ठेवलेले होते. मला खूप आवडले ते. मी त्यांचा फोटो पण घेतलेला आहे. ॲक्च्युली ते फ्लॉवरने डेकोरेट केलं होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि इकडे बघा कृषिका आपल्याला बोलवती आहे की मम्मी बघ व्हिडिओ, गणपती बाप्पा किती सुंदर बसलेले आहे, किती सुंदर दिसते आहे. आणि ती सगळं मला दाखवत होती, मम्मी हा कलर छान आहे, मम्मी हे छान आहे. तर आम्ही तेच बघत होतो आणि मी पण तुम्हाला दाखवते. बघा गणपती बाप्पांना आम्हाला पण सिलेक्ट करायचं होतं घरी न्यायसाठी, तर तेच बघायसाठी आम्ही इथे आलेलो होतो. पण इथे बरेचसे गणपती बाप्पा बुक झालेले होते. तुम्हाला त्यांच्या हातामध्ये टॅग दिसत असेल बुक झालेले. आणि तिथे काही टॅगमध्ये रेट पण लिहिलेले होते. खूप यावेळेस तर खूप महाग वाटत होते सगळे गणपती. तर आता आम्ही काही गणपती बाप्पा बघितले इथे. तर काही आवडले, काही त्यांचा फेस हसरा नसल्यामुळे आपण गणपती बाप्पांना घरी नेतो आहे तर सगळं बघूनच त्यांचं व्यवस्थित नेतो की गणपती बाप्पांचा चेहरा हसमुख असायला पाहिजे. कारण आपल्याकडे गणपती बाप्पा 10 दिवस असतात. आपण त्यांच्याचकडे बघत असतो दिवसभर आणि आपल्याला त्यांच्याकडे बघून पण खूप छान असं प्रसन्न वाटत असतं. तर तसंच आपण गणपती बाप्पांची मूर्ती पण घेऊ, तरच आपल्या घरात पण आपल्याला प्रसन्न वाटेल. अशाच हिशोबाने आपण बुक करत असतो. तर आम्ही पण काही तशाच मूर्ती बघत होतो गणपती बाप्पाच्या. तर इथे सगळ्या अशा बसलेल्याच सगळ्या मूर्ती होत्या, अशा थीम बेस नव्हत्या. आम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं बघायचं होतं. कृषिका चालेल बांध ना लवकर पप्पाला. ठीक आहे असं. चलो रक्षाबंधन सेलिब्रेशन. टाक आतमध्ये, टाक इकडच्या आतमध्ये टाक. दे मी गाठ बांधून देते. हा कृषिका सोड, 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 सोड. हाय, ते गाठ बांधलं. ये मी बांधून देते. थांब. केस तर साफ होतंय. परी किती मोठा डोसा आहे ग. शर्वरी दीदी घेऊन आली का. परी कसं आहे ग. थांबा मी तुम्हाला दाखवते. डोसाच्या गाडीवरती किती गर्दी आहे. तर आता तो मोमो नाही एकदम बघा बघा जमणार. काही काही ठिकाणी कसं वाटतं. पहा यांचं सुरू झालं खाणं गाडीवरती. गरम आहे का. वडे पण गरम आहे. वडे पण गरम आहे. बघा आम्ही नंतर गणपती बाप्पांना बघून वगैरे आलो आणि मग जेवण झालं घरी आणि आराम केला. तेवढ्यातच सोनूताई, जियाजी आणि शर्वरी पण आले. तर त्यांना रस्त्यामध्ये डोसा आणि सांबारवडा विकणारे काका गाडी घेऊन येत होते. तर त्यांना आवाज दिला आणि घरी नाश्त्यासाठी पण घेतले. मग दारासमोरच असल्यामुळे त्यांनी घेऊन आले घरी. तर बघा आता आम्ही सगळे डोसे वगैरे खातो आहे. तुम्हाला दिसलं असेल, मी तुम्हाला ते गाडी पण दाखवली. छान बनवले होते त्यांनी डोसे आणि सांबारवडे पण खूप टेस्टी होते. आम्ही सगळ्यांनी मग नाश्ता वगैरे केला. नंतर मग सोनूताई ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्ट अँड क्राफ्टच्या टीचरच आहे. तर शर्वरीने कृषिकासाठी राखी मेकिंगचं काही सामान आणलेलं होतं. तर बघा कृषिका स्वतःच्या हाताने राखी बनवती आहे आणि खूप छान तिने राखी बनवली. सोनूताईने स्वतः तिला सांगितलं की कसं करायचं, काय करायचं आणि ती तसं बघून ऐकून सगळं करत होती. बघा मी तुम्हाला दाखवते. तिने शेवटी सगळ्या राखी बनवलेल्या पण मी दाखवलेल्या आहे. कृषिका बघा स्वतःच्या हाताने बनवत होती आणि तिने सगळ्यांना ती घालून पण देणार आहे नंतर. ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच नक्की. आणि इथे बस. दिस इज माय राखी. इंग्लिशमध्ये मला काय म्हणशील परी, काय म्हणशील. दिस इज माय राखी म्हण ना. दीज आर माय राखी. बस. वाव कृष्ण. दीज आर माय राखी. वन म्हण. वन नाही तू नाही. 4 म्हण. कृषिकाने बनवली का. कृषिका, कृषिका तू राखी बनवली स्वतः ती. फॉर सोनू अत्तू. दिस वन फॉर डुग्गू, मुन्नू, अंशू, विक्की. सांग सांग ना कोणती विक्कीला देशील.
ही वाली हीम है ना स्ट्रॉन्ग, लड्डू खा के स्ट्रॉन्ग होता है। कैसे होता है स्ट्रॉन्ग करके दिखा, ऐसे ऐसे स्ट्रॉन्ग करून देखो, लड्डू खा के स्ट्रॉन्ग होता है। और राखी चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचं आम्ही पूर्ण दिवसभराचं शूट केलेलं आहे. यानंतर पण आम्ही सायंकाळी मेला वगैरे फिरायला गेलेलो आहोत, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर आता कृषिकांनी स्वतःच्या हाताने राखी वगैरे बनवली, तेही तुम्हाला आवडली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.